छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. याला संसाराच्या बंधनातच अडकवायला. तो शंकर नाही का स्मशानात राहायचा भस्म वगैरे फासून, पण त्याच्या लहरी स्वभावासकट त्याच्याशी लग्न केलंच ना पार्वतीने. आत्मा आपलं जुनं शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो, पण पूर्वसंचिताचे परिणाम, विकार आणि विचारही त्याच्या सोबत असतात. पसंतीप्रमाणे लग्न लागलं असतं तर तुझ्या आयुष्याचं आता जे झालंय ते झालं नसतं. काय बोलायचंय तुला? स्पष्ट बोल. आम्ही कशाला बोलू? भागीरथी ताईचे डोळे बोलतात. ते बघा कधीतरी. आम्ही अन्याय केलाय तुझ्यावर भागीरथी? मी असं कधी म्हणाले का अण्णा? आणि महादेवा, माझ्याबद्दल कशाला बोलतोय आपण? हे बघ, तुला मुलगी पसंत नसेल तर नाही म्हणून सांग, तो तुझा हक्क आहे. पण म्हणून लांबून येणाऱ्या पाहुण्यांचा अपमान करू नकोस. आम्हाला नाही करतायत मुलगी पसंत वगैरे. नको करूस, आम्ही करू. ठरल्या दिवशी बोहल्यावर उभा राहा म्हणजे झालं. महादेवा, उद्या राहू आम्ही उपस्थित. पुढचं पुढे बघू. मी आलेच अण्णा. आम्हाला मुलगी पसंत आहे. काय दीनानाथ शास्त्री, तुम्हाला वहिनी पसंत आहे ना? पण अण्णा, महादेवरावांचं मत काय? महादेव कसा आला नाही अजून भागीरथी? येतोय. काय करतोय आत्तो यमी मावशी? धोंडा बोलावून आले. येतोय तो म्हणतोय, पण अजून स्वारी आतच आहे. मीच बघते. आला. ये महादेवा. हा आमचा महादेव. आणि महादेवा हे आम्हाला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण बोलणी पुढे जाण्याआधीच सांगतो, आम्हाला हे लग्न करायचं नाहीये. पण तुम्हाला मुलगी पसंत नाहीये का? महादेव, आम्ही आमचा निर्णय सांगितलाय. महादेव, चला मामा, निघूया आपण. थांब पार्वती.
त्या व्यक्तीला आपण पाहतो आणि आपल्याला कोणीतरी अप्रत्यक्षपणे सांगतो की आपल्याशी जन्मांचं नातं असणारं कोणीतरी आपल्या जन्मात पुन्हा आले आणि मग त्या व्यक्तीसाठी असलेला आपला स्नेह वाढतो, ओढ वाढते. अण्णासाहेब, आमच्या हातून काही चुकलं का? मामा चला. थांबा. अण्णा, आम्हाला मुलगी पसंत आहे. बसा बसा बसा. महादेवाची पसंती कळली, पण मुलीला मुलगा पसंत आहे ना. पार्वती, अण्णा, आता देण्या घेण्याचं काय? अहो, देण्या घेण्याचं कसलं घेऊन बसला? देवाच्या कृपेने आम्हाला काहीही कमी नाहीये. यथाशक्ती कन्यादान करा. महादेव दादा, घंटानाथ झालेला दिसतोय. दादा, काय म्हणालास? म्हटलं तुझं वागणं काही कळलं नाही मला. आधी नाही काय म्हणालास, मग हो काय म्हणालास. जे झालं ते झालं. त्यावर आता खलबत नको आहेत आम्हाला. आम्ही असेच आहोत विक्षिप्त. नाही, तो तर तू आहेसच. पण मामांसमोर मामा बनलास की रे? नाही म्हणजे बनलास का बनवला गेलास? सांगतो ना, पण आमची सांगायची पद्धत वेगळी आहे. श्रीमुखात भडकावून सांगू? सांगच. मग माझ्या वहिनीला नावच सांगतो तुझं. पण काही म्हण, वहिनी आवडली मला. तुला अगदी शोभेशी आहे. सुंदर, तेजस्वी, एखाद्या देवीसारखी दिसते. पण तरीही आपल्यातली वाटते, आपली वाटते. काय रे, कुठे हरवलास? खरं सांगू सदाशिव, आम्ही तिला कालच पाहिलं होतं. हो, देवळाच्या वाटेवर. आणि तू म्हणालास तसंच झालं. तो घंटानाद, ती वीज चमकणं, तो गडगडाट, आम्ही फक्त तिचा विचार करतो आहोत. आणि ही मुलगी तीच आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं.
म्हणून आम्ही आधी नाही म्हटलं, तिला न पाहताच. आणि पाहिल्यावर टन टन टन. कसा वाटला आमचा वाडा? खूप छान आहे. आणि वाड्यातली माणसं? सासर आणि माहेर यात काही फरक असतो का असा प्रश्न पडावा अशी आहे. आमच्या दिनूशी चांगलीच गट्टी जमलेली दिसते. खूप गोड आहे तो. त्याच्याशी सूत जुळलं म्हणजे त्याच्या गोष्टींची, खेळांची आणि मुख्य म्हणजे त्याच्या प्रश्नांची सोय झाली. खरंच खूप गमतीदार प्रश्न असतात त्याचे. अच्छा, म्हणजे आपल्यालाही मनोरंजनाचं एक नवं साधन मिळालं. पण आमचं काय? इश्श. तसंही मन जिंकण्यात फारच तरबेज आहेस तू. पाहता पाहता कधी मनावर राज्य करतेस कळतच नाही. हरवलेलं पैंजण शोधता शोधता आपली भेट झाली. तुला तुझं पैंजण मिळालं, पण आम्ही मात्र स्वतःला हरवून बसलो. आपली भेट झालीच नसती तर? शक्यच नाही, कारण ती भेट आपण नव्हती ठरवली, त्याने ठरवली होती. आणि ती आपली पहिली भेट नव्हतीच मुळी. म्हणजे याआधी आपण भेटलोय कधी? मागच्या जन्मात. त्याही आधीच्या जन्मात. जन्मोजन्मीचं नातं आहे आपलं. पार्वती, या जन्मातली ती भेट तुला पहिली वाटली असेल, पण आम्हाला नाही. प्रत्येक जन्मात आपलं भेटणं हे त्याने ठरवलंय. आणि समजा पुढच्या जन्मात तुमचं लग्न ठरल्यावर आपण भेटलो तर? तरीही आम्ही तुझ्याशीच लग्न करू. कारण काही भेटी तेवढ्या पुरत्याच असतात आणि काही जन्मजन्मांतरीच्या, जशी आपली. यमी मावशी, गवार मोडायला घेऊ? अगं राहू दे, मी बघीन ते. अहो पण लागणारच असेल ना. आली मोठी सुगरण. अगं काल लक्ष्मी म्हणून आलीस आणि आज एकदम स्वयंपाकघरात. राहू दे राहू दे. माझी आई म्हणायची सून आधी स्वयंपाकघरात नांदायला हवी. हो बाई, अगं नान, पण सावकाशीनं. एवढी घाई कसली आहे? काय चाललंय? बरं झालं बाई तू आलीस. का ग? ये बघ हिला बघ. काय झालं? आल्या आल्या एकदम स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला निघाली. अगं यमी मावशी, सुगरणीला स्वयंपाकाची ओढ थांबवते होय. आम्हाला सांगितलंय सगळं मामांनी. मी सुद्धा
यमी मावशींच्या हातच्या स्वयंपाकाबद्दल खूप ऐकलंय. हो का? इकडे इकडे पाठीत धपाटा देऊ एक. एकदम आपली आल्यावर मला हरभऱ्याचं झाडावर चढवायला लागलीस. अहो नाही, खरंच. राहू दे राहू दे. काय ग महादेव नीट बोलला ना ग तुझ्याशी? नाही म्हणजे तसा तो थोडा विक्षिप्त आहे, तिरसटासारखा बोलतो, पण आतून मात्र अगदी नारळासारखा आहे हो. स्वतःच फटकवेल आणि वर स्वतःच लेप लावून देईल. छान बोलतात. महादेव पावला ग बाई तुला. हो पण पार्वती, या तुझ्या महादेवाला भटकायला जायची सवय आहे. सदान कदा कसला तरी शोध चालू असतो. पण आता कसं बाहेर जातो बघू ना. गोष्टीतल्या परीसारखी बायको मिळालीये. पार्वती तुला सांगते, वेसण घालून ठेव त्याला. घराचा उंबरठा ओलांडून देऊ नकोस, नाहीतर हातावर तुरी देऊन असा पळून जाईल ना की महिनोन महिने पत्ता लागणार नाही त्याचा. काय हे यमी मावशी, चेहरा बघ तिचा. आता नाही जायचा ग तो कुठे, आणि जायला लागला ना तर मी बांधून ठेवीन त्याला. हो, लहानपणी अण्णा उखळाला बांधायचे, आता मी पदराला बांधून ठेवीन तुझ्या. पार्वती वहिनी, स्वयंपाकाचं बघू नंतर, आधी त्याला काय हवंय ते बघ जा. बर का यमी मावशी, आज दिनूचं पार्वती वहिनीशिवाय पान हलत नाहीये सकाळपासून. पार्वती वहिनी ये ना लवकर. जा बाई, बघ आधी त्याला काय हवंय ते. आलेच मी. आज दिवे लागणीला महादेवला घरात थांबून ठेव आणि दोघांची मीठ मोऱ्याने दृष्ट काढ आधी. हो काढते. पार्वती वहिनी, पार्वती वहिनी. काय रे दिनू? लवकर ये ना. दिनू, अरे काय केलंस तू? हसू नकोस ना. बरं बरं, नाही हसणार. हे इकडे ये.